नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भाजणीचं थालीपीठ पालक घालून केलेलं ते दाखवणार आहे. भाजणी म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी जे काही आपल्याकडे धान्य असेल ते सगळं छान भाजलं, त्यात जिरं घातलं थोडंसं आणि मग ती भाजणी मिक्सरवरच दळून घेतली, बारीक आणि चाळून घेतली आणि मग पालकाची भाजी जी होती शिजवलेली ती त्यामध्ये थोडी घातली आणि पालकाची अशी पौष्टिक भाजणीची थालीपीठं मी कशी केली ते आता आपण बघूया. चला माझ्याबरोबर. पालक घालून केलेलं भाजणीचं थालीपीठ. भाजणीमध्ये मी पालक शिजवलेलाच होता, त्यामध्ये तिखट, मीठ सगळं घातलं आणि पीठ भिजवून घेतलं. नंतर तव्याला तेल लावलं थोडंसं आणि अशी छोटी छोटी मिनी अशी थालीपीठं मी केली. कारण काय होतं, मोठं असं केलं की ते मध्ये काही वेळेला जाड राहतं, पातळ होत नाही. मग ही अशी छोटी छोटी केली की घरात सगळ्यांना आवडतातही आणि कुणाला अगदी हल्ली एखादंच खायचं असलं तर मग आपल्याला द्यायला ते बरं पडतं. मग अशा पद्धतीने मी आधी ही छोटी छोटी अशी तव्यावरच थापून घेतली. थोडा तेलाचा हात लावला वरनं आणि ती थालीपीठं मी केली. अतिशय पौष्टिक अशी थालीपीठं आहेत ही. थालीपीठाच्या भाजणीमध्ये आपण सगळ्या डाळी, ज्वारी, गहू, बाजरी सगळे धान्य घातलेले असल्यामुळे ती अतिशय पौष्टिक अशी भाजणी होते आणि त्या भाजणीचं थालीपीठही मग चविष्ट असं लागतं. तर अशा पद्धतीने मी ही 3 केली आणि मग पुन्हा ही दुसरी मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापून मग ती त्या गरम तव्यावरच टाकली. त्यामुळे मग आपला वेळही वाया जात नाही आणि पिशवीवर थापल्यामुळे ते पातळ आपल्याला हवं त्या प्रमाणात असं करता येतं. नाहीतर मग तव्यावरच थापलं तर तवा गरम असतो, मग ते जाड होतं. हे असं पातळ छान आपल्याला करायला बरं पडतं. मग अशा रीतीने ही थालीपीठं मी उरलेले 3 छोटे छोटे जे गोळे होते त्याचे करून घेतले आणि ती थालीपीठं मी तव्यावर छान खरपूस अशी भाजायला ठेवली. भाजणीची थालीपीठं म्हणजे खूपच असं पौष्टिक असतं हे आणि पोटभरीचं असतं पुन्हा आणि जरा वेगळ्या चवीचं असं आपल्याला कधीतरी खावंसं वाटतं. तर ते असं हे छान मी पौष्टिक थालीपीठं बनवलेली आहेत आणि मिनी थालीपीठं म्हणा हवं तर याला. आणि ही मिनी थालीपीठं मग झाल्यावर सगळ्यांना ती फारच आवडली. घरात तर पालकाचं आवडतंच. पालकाची भाजीपासून पालकाचं काहीही केलेलं जे असेल, पालकाचा पराठा, थालीपीठं हे आमच्याकडे भरपूर आवडतात. अशी ही थालीपीठं झालेली आहे आणि मग मी ती छानपैकी अशी लोणचं, लिंबाच्या लोणच्यासोबत सर्व करणार आहे आणि हे लिंबाचं लोणचं आणि हे थालीपीठ असं सर्व केलेलं आहे आणि घरात सगळ्यांना अशा पद्धतीने गरम गरम थालीपीठं, त्यावर थोडंसं तूप लावलेलंच आहे आणि लोणचं